नमस्कार मंडळी, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता हर्षवर्धनचा मोठा मुलगा त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो, बाबा तुम्हाला माहिती आहे का, त्या ऊर्जाची केस लढायला फक्त 10 दिवस राहिलेत. दुसऱ्या बाजूला आता ही खबर ऊर्जाला पण कळलेली असते, म्हणून ऊर्जा आता शौर्यशी बोलत असते. शौर्याला सांगत असते, अरे शौर्य, आता फक्त 10 दिवसात पद्माची केस आहे आणि मला आता काहीच कळत नाहीये काय करू. आणि आता खूपच टेन्शन आलंय, कारण केसला फक्त 10 दिवस बाकी आहेत. दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धन पण विचार करतो आणि म्हणतो की त्या पद्माची केस मीच जिंकणार आणि त्या ऊर्जाला नाही ना अद्दल घडवली तर नावाचा हर्षवर्धन नाही. आणि आता तिची ही पहिलीच केस आहे, पण मी बघ तिची कशी वाट लावतो, असं इकडे हर्षवर्धन बोलत असतो. आणि इकडे ऊर्जा तर खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती शौर्याशी बोलतच असते. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.